तर नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रेड सॉस पास्ता. तर ह्याच्या अगोदर पण तुम्हाला पास्ताची रेसिपी बनवून दाखवलेली आहे. तर तुम्हाला जर बघायची असली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. तर तो होता व्हाईट सॉस पास्ता. तर आज आपण बनवणार आहोत देशी स्टाईल मध्ये रेड सॉस पास्ता. तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पास्ता बनवायचं म्हणल्यावर पास्ता तर लागणारच आहे. तर हा आहे गव्हाचा पास्ता. 4-5 कांदे असे घेतलेले आहेत चिरून, म्हणजे छोटे छोटेच आहेत. त्याच्यानंतर मोठ्या आकाराचे 2 टमाटे घेतलेले आहेत. तर 2 असे चीज स्लाइस घेतलेले आहेत. त्याच्यानंतर अशा कोथिंबीरच्या थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर ऑरेगनो, चिली पेस्ट, मोठे 2 कांदे लसूण घेतलेला आहे सोलून, एक छोटा चमचा काळी मिरी घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा आहे बटर, थोडासाच लागेल आपल्याला बटर. तर हे बटर घेतलेलं आहे. तर झालं. ह्या पास्ता बनवायला काय जास्त काय साहित्य लागत नाही, कमी साहित्यामध्ये होतं आणि एकदम स्वादिष्ट होतो आणि एकदम खायला पण एकदम चविष्ट लागतो. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आता आपण कांदे कापून घेऊया. तर आता आपल्याला कांदे कापताना मोठे मोठेच कापायचे आहे कांदे. हे बघा, असे मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे, कारण आपण काय करणार, याला मिक्सर मधून वाटून घेणार आहे, म्हणून असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. तर आपण टमाटे पण त्याच प्रकारे मोठे मोठे चिरून घेऊया. कांदा टमाटा आपला कापून झालेला आहे. तर आता आपण लसूण बारीक करून घेऊया, असा बारीक चिरून घ्यायचा. तर हा बारीक केलेला लसूण आपण फायनल पास्ता करताना आपण वापरणार आहे. त्याच्यानंतर हा ग्रेव्ही करताना वापरणार आहे, म्हणून हे अक्का ठेवलेला आहे. तर आता ना आपण कढईमध्ये बटर घालून घेऊया. त्याच्यानंतर थोडंसं तेल घालायचं. आपण ह्याच्यामध्ये लसूण घालून घेऊया. त्याच्यानंतर कांदा घेऊ घालून. तर आपल्याला 2 मिनिटं कांदा असा चांगला भाजून घ्यायचा. तर आता आपला कांदा भाजलेला आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि कोथिंबीरीच्या काड्या. तर आता हे पण आपल्याला टोमॅटो आणि कोथिंबीरीच्या काड्या चांगल्या 2 मिनिटं भाजून घ्यायच्या. चला तर मग आता आपलं भाजून झालेलं आहे. तर आता आपल्याला थंड करून हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं. तर आता आपण ह्याला उतरून घेऊया. तर आता आपलं वाटण थंड होईपर्यंत आपण तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवून घेऊया. पाण्यामध्ये आपल्याला पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊ. तर आपलं हे बघा थंड झालेलं आहे. तर आता ह्याला आपण वाटून घेऊया. तर आता आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया मीठ. तर मीठ घातल्याच्या नंतर आता घेऊया पास्ता. तर आपल्याला पास्ता घातल्याच्या नंतर पाण्यामध्ये आपल्याला हे 80% शिजवून घ्यायचा. तर बिर्याणीला आपण राईस कसं शिजवतो तसं आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा. रेड सॉस बनवून घेऊया. ते घालायचं बटर आणि थोडस तेल. तर आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण. लसूण आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर आता आपला लसूण चांगला लालसर झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं चिली पेस्ट, आपण ऑरेगनो, चिली पेस्ट, काळी मिरी पावडर. ह्याच्यामध्ये आपण टमाट्या कांद्याची प्युरी केलेली घालायची आहे. तर आता चांगला आपण असं परतून घेऊया. लालसर होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. आपल्याला ह्याच्यात कलरसाठी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं. तर हे बघा आता आपला पास्ता शिजलेला आहे. बघा आता आपला पास्ता जवळजवळ 80% शिजलेला आहे. तर आपल्याला असाच शिजवून घ्यायचा असतो. जसं आपण बिर्याणीला तांदूळ शिजवून घेतो ना, तसा आपल्याला पास्ता पण शिजवून घ्यायचा. तर आता शिजलेला आहे. तर आता आपण ह्याचा गॅस बंद करून घेऊया. तर आपल्याला ह्या सॉस मध्ये घालायचं आहे पास्ता उकळून घेतलेलं पाणी. ह्याच्यामध्ये मी घालणार आहे 2 चीज स्लाइस. आता ही चीज स्लाइस आपल्याला चांगलं असं मेल्ट करून घ्यायचं. तर आता आपलं चीज स्लाइस चांगलं मेल्ट झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पास्ता घालून घ्यायचा. तर आता आपण ह्याच्यामध्ये पास्ता घालून घेऊया. तर आता आपण पास्त्याला मिक्स करून घेऊया.
तर आता आपल्याला हे पास्ता ना 2 ते 3 मिनिटं चांगला ह्या सॉस मध्ये शिजवून घ्यायचा. आपला पास्ता बनवून रेडी आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण घालू थोडीशी कोथिंबीर. तर देशी स्टाईल पास्ता आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. बघू शकता तुम्ही कलर खूप छान आलेला आहे, एकदम मस्त दिसतोय. तर तयार आहे आपला रेड सॉस पास्ता. तर ह्याच्यावर असं मस्त असं मी चीज किसून घालणार आहे. तर तयार आहे आपला कॅफे स्टाईल रेड सॉस पास्ता. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.